नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर लाडक्या बहिणींना रक्षाबंधनला 3,000 रुपये पुन्हा सामाजिक न्याय विभागाकडून निधी वर्ग करण्यात आलेला आहे। राज्य सरकारचा हा सर्वात मोठा निर्णय आहे। याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाला कशा पद्धतीने 3,000 रुपये मिळणार आहेत ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता। टायटल काय आहे बघा, लाडक्या बहिणींना रक्षाबंधनला 3,000 रुपये पुन्हा सामाजिक न्याय विभागाकडून निधी वर्ग। राज्य सरकारचा सर्वात मोठा आणि महत्त्वपूर्ण निर्णय। पहा संपूर्ण सविस्तर अपडेट। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना एकूणच रक्षाबंधनाच्या निमित्ताने राज्य सरकारच्या वतीने या योजनेसाठी महायुती सरकारनं पुन्हा एकदा सामाजिक न्याय विभागाचा निधी वापरला आहे। महिला आणि बालविकास विभागाला सामाजिक न्याय विभागाकडून निधी वर्ग करण्यात आले। याबाबत शासन निर्णय सुद्धा 12 ऑगस्ट रोजी जारी केलेला आहे। त्याचा संपूर्ण मोठा व्हिडिओ म्हणजे GRचा किती निधी या ठिकाणी मंजूर झालेला आहे तो देखील GR आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण पूर्ण केलेलंच आहोत। यामुळेच लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाच्या आधी हप्ता मिळण्याची शक्यता आहे। रक्षाबंधनला राज्यातील लाडक्या बहिणींना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे असे दोनही हप्ते दिले जाण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात येत आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी वित्त विभागाकडून निधी मंजूर करण्यात आला आहे। यासाठी सामाजिक न्याय विभागाकडून महिला आणि बालविकास विभागाकडे वर्ग करण्यात आला आहे। यासाठी 319.53 कोटीचा निधी देण्यात आला आहे। प्रशासकीय विभागाकडून याबाबत शासन निर्णय जारी करण्यात आला आहे। निधी वर्ग झाला असून येत्या काही दिवसातच या ठिकाणी लाडक्या बहिणींना त्यांच्या खात्यात पैसे या ठिकाणी पाठवले जाऊ शकतात। बघा, रक्षाबंधन दिनांक 28 ऑगस्टला आहे। तर रक्षाबंधन 28 ऑगस्टला असून त्याआधीच महिलांना लाडकी बहिणीचे पैसे मिळणार आहेत। ऑगस्ट अर्धा संपला तरी जुलैचा हप्ता अद्यापही देण्यात आलेला नाही। त्यामुळे आता जुलै आणि ऑगस्टचा हप्ता एकत्रच या ठिकाणी दिला जाणार असल्याची चर्चा आहे। याबाबत महिला आणि बालविकास विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दोनही हप्त्याचा लाभ एकत्र मिळेल असं देखील म्हटलेलं आहे। बघा, फेब्रुवारी 2025 पासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणीच्या लाभार्थ्यांची पडताळणी सुरू झालेला आहे। त्यानंतर अपात्र महिलांचा लाभ बंद केला गेला तर पात्र ठरलेल्या महिलांना 10 ते 15 तारखेच्या आत महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ खात्यावर देण्याचं नियोजन करण्यात येतंय असं देखील अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे। बघा, महिला आणि बालविकास विभागाकडून राज्यात लाडकी बहिणीच्या लाभार्थी महिलांची पडताळणी केली गेली। यात अनेक अर्जांमध्ये कागदपत्रांची पूर्तता नव्हती। बँक खाते लिंक नसलेल्या आणि KYC न केलेल्या महिलांना अपात्र या ठिकाणी ठरवण्यात आलेला आहे। त्यामुळे पडताळणीत तब्बल 80 लाख महिलांचे अर्ज हे अपात्र ठरल्यानंतर त्याचा लाभ तात्पुरता बंद करण्यात आला आहे। बघा, एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी लाडकी बहीण योजनेसंदर्भात म्हणजे लाडक्या बहिणींना आता रक्षाबंधनाचे औचित्य साधून 1500 + 1500 म्हणजे जुलै आणि ऑगस्टचे हप्ते 3,000 रुपये जमा होणार। सामाजिक न्याय विभागाकडून दिनांक 12 ऑगस्ट 2026 रोजी निधी देखील वर्ग करण्यासंदर्भात GR निर्गमित झालेला आहे। हा राज्य सरकारचा सर्वात मोठा आणि महत्त्वपूर्ण निर्णय आहे। याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारे नाविन्यपूर्ण, महत्त्वपूर्ण, ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।